नमस्कार मित्रांनो, मी निलेश सदा तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहोत. आजचा जे हा व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये आपण 3 गोष्टी बघणार आहोत. सगळ्यात प्रथम जो काही आपला पेपर फर्स्ट आहे, या पेपर फर्स्टमध्ये ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स, ॲग्रो इकॉलॉजिकल झोन्स, ॲग्रो इकोसिस्टीम्स, तर याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आता ॲग्रो क्लायमॅटिक झोन असाच आपल्याला टॉपिकमध्ये दिलेला आहे, पण त्याच्यासोबत आपल्याला ॲग्रो इकोसिस्टीम, ॲग्रो इकॉलॉजिकलसुद्धा बघायचं आहे. सेकंड ॲग्री मेंटॉर, ॲग्री MPSC मेन्स बॅच आपण चालू करणार आहोत, तर याचं स्वरूप कसं राहील तर आपण याच्यामध्ये बघणार आहोत. आणि तिसरा टॉपिक बघणार आहोत की हे जे काही ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स आहेत, तर याच्यावर प्रश्न कशा पद्धतीनं राहणार आहेत. जवळपास मी त्याच्यावर 12 प्रश्न फ्रेम केलेले आहेत. आणि ही ॲज इट इज PDF जी की आपल्या आता ही एक पेड बॅच येणार आहे, तर या पेड बॅचमध्ये ॲज इट इज याची PDF म्हणजे ही जे काही PPT आहे, तर या PPT तुम्हाला त्या पेड बॅचमध्ये अवेलेबल होतील. ओके, तर आपण स्टार्ट करू. ओके, ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स सगळ्यात प्रथम काय की ॲग्रो क्लायमॅटिक झोन्सचं इम्पॉर्टन्स काय आहे, त्याच्यावर प्रश्न कशा पद्धतीनं असतील आणि हा टॉपिक आपल्याला का गरजेचा आहे डिटेल करण्याचं. ओके, आता ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स इज द लँड युनिट युनिफॉर्म इन रिस्पेक्ट ऑफ द क्लायमॅट अँड द लेंथ ऑफ ग्रोईंग पिरियड LPG. दिस इज द इम्पॉर्टंट length of growing period which is climatically suitable for the certain range of crops. The classifications of agroclimatic zones, फर्स्ट इज अ प्लॅनिंग कमिशन्स. फर्स्ट क्लासिफिकेशन्स जे दिलेले आहे ते प्लॅनिंग कमिशननंच दिले आहे, एक ICRनं दिलेलं आहे. तर दोन्ही क्लासिफिकेशन्स बघायचे आहेत आपल्याला. द प्लॅनिंग कमिशन्स ऑफ इंडिया इन 1989 डिवायडेड द कंट्री इंटू द डिफरंट ॲग्रोक्लायमॅटिक रिजन बेस्ड ऑन द होमोजिनिटी. हे महत्त्वाचा आहे हा वर्ड होमोजिनिटी, कारण हा वर्ड खूप महत्त्वाचा आहे. होमोजिनिटी in rainfall, temperature, topography, cropping and farming system and water resources. This is the important points. ओके, म्हणजे कोणकोणत्या जे काही पॅरामीटर्स आहेत त्या कोणत्या पॅरामीटर्सवर हे ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स डिव्हाइड केलेले आहेत. कदाचित असा प्रश्न राहू शकतो किंवा जे काही ॲग्रो क्लायमॅटिक झोन येतं हे कोणकोणत्या पॅरामीटरवर केले, तर तुम्हाला त्याच्यात ऑप्शन्स राहतील रेनफॉल, टेम्परेचर, टोपोग्राफी, क्रॉपिंग, फार्मिंग सिस्टीम अँड वॉटर रिसोर्सेस. आणि दुसरा एखादा त्याच्यात ऑप्शन्स ॲड करतील आणि आपल्याला त्याच्यावर प्रश्न बनवू शकतो. तर इंडिया इज डिवायडेड इंटू द 50 ॲग्रो क्लायमॅटिक रिजन्स. किती 15 ॲग्रो क्लायमॅटिक रिजन्समध्ये हे केलेले. बट लक्षात ठेवा, हे 15 ॲग्रो क्लायमॅटिक जे काही रिजन्स केलेले आहेत हे डिटेल आपण बघणार आहोत. तर हे जे केलेले आहेत तर हे प्लॅनिंग कमिशननंच केलेले आहे. म्हणून प्रश्नामध्ये हे आपल्याला लक्षात ठेवायचं की प्रश्न जो विचारला जाणार आहे तर हा ICRनं केलेले का प्लॅनिंग कमिशननं केलेले आहेत, तर हे आपल्याला महत्त्वाचं आहे. बघा सेकंड, आता ICRचं क्लासिफिकेशन्स बघा. फर्स्ट ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स कोणी केले होते? प्लॅनिंग कमिशननं, जे की 7-5 year प्लॅनमध्ये. ओके, आता ICRचं क्लासिफिकेशन बघा. द स्टेट ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी वी आर ॲडवाइज टू डिवाइड द ईच स्टेट इंटू द सब झोन्स अंडर द नॅशनल ॲग्रिकल्चर रिसर्च प्रोजेक्ट दॅट इज कॉल्ड ॲज ए NARP. दिस इज द इम्पॉर्टंट. ओके, नॅशनल ॲग्रिकल्चर रिसर्च प्रोजेक्ट under the ICR based on the rainfall pattern, क्रॉपिंग पॅटर्न अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह युनिट्स. इथं हे कोणत्या बेसिसवर केलेले आहेत की रेनफॉल पॅटर्न, क्रॉपिंग पॅटर्न्स अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह युनिट्स. 127 ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स आर क्लासिफाईड. किती केलेले आहेत ICRनुसार? 127 ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स केलेले आहेत. म्हणजे हे महत्त्वाचं राहील. जर ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स असा प्रश्न नॉर्मलीही विचारलेला आहेत, वेगवेगळ्या नाबार्ड झालेली आहे, तुमच्या IBPS CFO झालेले आहेत, तर याच्यामध्ये ऑलरेडी हे प्रश्न विचारला गेलेले आहेत. फक्त प्रश्नामध्ये काय की बा कोणत्या बेसिसवर विचारेल, म्हणजे प्लॅनिंग कमिशन्सच्या किंवा ICRच्या बेसिसवर विचारलं, हे महत्त्वाचं आहे. तर आपल्याला इथं लक्षात ठेवायचे की मग आता हे सगळे आपल्याला ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स इथं लक्षात ठेवायचे का? तर नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जास्त, कमी आणि आपलं स्टेट, हे 3च गोष्टी आपल्याला इथं करायचे, सगळे लक्षात घ्यायचे. आता मग याच्यात जर बघितलं ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स, तर सगळ्यात जास्त आपल्याला कुठं दिसत आहेत? मध्य प्रदेशमध्ये. सगळ्यात जास्त कुठं दिसत आहेत आपल्याला? मध्य प्रदेशमध्ये दिसत आहेत. मध्य प्रदेशमध्ये किती येतं? 12. आणि महाराष्ट्रामध्ये किती येतं? 9. हे एक सगळ्यात महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रामध्ये किती येतं ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स? 9 आहेत. म्हणजे जे आपण म्हणतो की महाराष्ट्र हा 9 ॲग्रो क्लायमॅटिक झोनमध्ये डिवाईड झालेला आहे. पण हे कोणत्या बेसिसवर झालेलं आहे? तर ICRचं जे काही क्लासिफिकेशन्स यांनी केलेले आहेत. अलग लक्षात. तर सगळ्यात जास्त मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये किती येतं? 9 आहेत. अलग लक्षात. तर अशा पद्धतीनं फक्त आपल्याला हीच गोष्ट इथं लक्षात ठेवायची आहे. नेक्स्ट बघा. नेक्स्ट सगळ्यात प्रथम ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स जे आहे, आता प्रश्न असा विचारू शकता तुम्हाला की जे काही वेगवेगळे 15 ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स येतं, तर या ॲग्रो क्लायमॅटिक झोन्समधले त्याचे जे काही कॅरेक्टरिस्टिक आहेत ते देतील आणि तुम्हाला खाली क्वेश्चन्स देतील की आयडेंटिफाय. तर आपल्याला त्याच्यामुळे हे माहिती असणं गरजेचं येतं. तर बघा, सगळ्यात प्रथम हे वेस्टर्न हिमालयन रिजन्स. तर आपल्या लक्षातच येते वेस्टर्न हिमालयन रिजन्स.
इन दिस रिजन्स कवर द जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश अँड द हिल रिजन्स ऑफ द UP. 3 स्टेटमध्ये येतो हा. आलं का लक्षात? बघा व्हिडिओ थोडा मोठा होईल आणि बॅचची सुद्धा अनाउन्समेंट करायची, त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ बघा. हा व्हिडिओ जर बघितला तुम्ही तर तुमचा ॲग्रो क्लायमॅटिक झोन हा कन्सेप्ट इथं संपला, म्हणजे तुमचा तो टॉपिक इथंच झाला असं लक्षात घ्या, कारण मी याच्यावर क्वेश्चनसुद्धा घेतले. तर बघा द क्लायमेट इज कूल अँड ह्युमिड. तर माहिती आहे आपल्याला जे काही जम्मू काश्मीर झालं, हिमाचल प्रदेश, इथलं क्लायमेट कसं आहे, कूल अँड ह्युमिड. तर असेच पॉईंट दिले जातील आणि आपल्याला तो आयडेंटिफाय करायला होतील. हे जे काही 15 ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स आहेत, रिजन्स आहेत, याच्यातले आपल्याला ऑप्शन्समध्ये देतील. सेकंड, ॲन्युअल रेनफॉल इज 1650 तर 12,000 mm. ओके. सॉईल इज प्रिडॉमिनेंटली ॲल्युअल. कोणती सॉईल आहे? ॲल्युअल. द व्हॅली फ्लोअर्स ग्रो राईस व्हाईल द हिल ट्रॅक्स ग्रो द मेज इन द खरीफ सीझन्स. विंटर क्रॉप्स आर द बार्ली, ओट्स अँड व्हीट. कारण पंजाबचा काही भाग तुम्हाला जो काही हिमाचल प्रदेश आहे आणि जो काही UP आहे, तर याच्या भागामध्ये व्हीट घेतल्या जाते. द रिजन सपोर्ट द हॉर्टिकल्चर क्रॉप्स लाईक द ॲपल्स, ॲप्रिकॉट, पिचेस, पियर्स, चेरी, आल्मोंड, वालनट, लिचीज, सॅफ्रॉन इज ग्रोन इन धिस रिजन्स. असं सुद्धा तुम्हाला विचारतील. आणि पर्टिक्युलर जर आपल्याला ते क्रॉप तिथं दिले तर 100% आपल्याला तो झोन्स आयडेंटिफाय करता आला पाहिजेत. क्रॉपिंग इंटेन्सिटी इज द लोवेस्ट इन जम्मू अँड काश्मीर. कारण तिथं जी लँड आहे ती अँड्युलेटेड लँड आहे, तर हायेस्ट इन हिमाचल प्रदेश. ओके. हा झाला तुमचा वेस्टर्न हिमालयन रिजन्स. हा झाला वेस्टर्न हिमालयन रिजन. सेकंड, ईस्टर्न हिमालयन रिजन्स. आता ईस्ट साईडला म्हणजे पूर्व साईडला. दिस रिजन्स इन्क्लूड द अरुणाचल प्रदेश, द हिल्स ऑफ आसाम, सिक्कीम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा अँड द दार्जिलिंग डिस्ट्रिक्ट ऑफ द वेस्ट बंगाल. म्हणजे हे जे काही आपण काय म्हणतो 7 सिस्टर जे म्हणतो, जे की ईशान्येकडील कडील जे काही राज्य येतं, तर ते सगळे याच्यामध्ये येतील ईस्टर्न हिमालयन रिजन्स. क्लायमेट इज अ ह्युमिड अँड सब ह्युमिड राहील तिथला. रेनफॉल जो आहे तिथला 1840 तर 3520 mm. ओके. द मेन क्रॉप्स आर द राईस. रेनफॉल जास्त असल्यामुळे राईस, मेच, पोटॅटो अँड झुमिंग मीन्स शिफ्टिंग कल्टिवेशन्स प्रिवेल्स इन द हिली ऑफ रिजन्स. आणि जर याच्यावर प्रश्न विचारला तर हा पॉईंट नक्कीच राहील. कोणता? तुमचा शिफ्टिंग कल्टिवेशन्स. द मेजर कन्स्ट्रेंट इज द सॉईल इरोजन्स. कारण तिथे सुद्धा जी काही लँड आहे, जी काही टोपोग्राफी आहे, अनडुलेटेड लँड्स आहे, त्याच्यामुळं इथं सॉईल इरोजनचा प्रॉब्लेम आहे आणि रेनफॉलसुद्धा हायेस्ट होतो. थर्ड हे लोअर गंगा प्लेन. आता लोअर जो काही गंगाचा भाग येतो तर ते येते. तर हे जे काय येतं, हे जे आपण डायग्राममध्ये आपण इथं बघत आहोत, या डायग्राममध्ये तुम्हाला लक्षात येत असेल, हे जे भाग दिसत आहे आपल्याला, तर हा लोअर, मिडल आणि अप्पर असे याचे 3 भाग केलेले आहेत. तर जो खालचा तुम्हाला दिसत आहे तर हा लोअर येतो. आलं का लक्षात? तुम्हाला हा टॉपिक इथंच संपवायचा आहे. ओके. पुन्हा वाचण्याची गरज नाही पडली पाहिजे. आता लोअर याच्यामध्ये कोणता आहे? लोअरमध्ये जर आपण बघितलं तर वेस्ट बंगाल येईल, ईस्टर्न बिहार येईल अँड द ब्रह्मपुत्रा व्हॅली लाईज इन दिस रिजन. क्लायमेट इज द मोस्ट ह्युमिड अँड द ड्राय. Annual rainfall 1302 to 1607 mm. The productivity of the rice is lower than the national average, but contributes 12% of total rice productions of the country. Rice is the main crop and the others are jute and rapeseed and the wheat. आता बघा बॅच अनाउन्समेंट करायची. आता तर या बॅचमध्ये काय काय होईल बघा. तर बऱ्याच जणांची आपली डिमांड्स होती आणि आपण ही बॅच संडेपासून करत आहोत. संडेला 5च्या दरम्यान आपण काय करत आहोत, हे ग्रुप क्रिएट करत आहोत टेलिग्रामला. तर तुम्हाला काय करायचं आहे, ही बॅच जॉईन करायची असेल, याच्यात काय काय गोष्टी भेटतील काय नाही, हे सगळं आज आपण इथं डिटेल बघणार आहोत. तर बघा ॲग्रीमेंटॉर्स ॲग्रीमेन्स बॅच याचा उद्देश असा आहे की जो काही आपला सिलेबस आहे हा खूप लेंदी सिलेबस आहे आणि या लेंदी सिलेबसला काही गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि काही गोष्टी अवेलेबल नाही आहेत. आणि काही ठिकाणी असं आहे की जर तुम्हाला त्या गोष्टी तिथं अवेलेबल होतेही असेल, पण पर्टिक्युलर त्या गोष्टीला टाईम किती द्यायचा अकॉर्डिंग टू द वेटेज, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आपण ही बॅच चालू करत आहे. यामध्ये काय होईल की यासाठी एक टेलिग्राम ग्रुप असेल. आलं का लक्षात? एक टेलिग्राम ग्रुप असेल जे की ॲग्रीमेन्स करणारे तर ते जॉईन होतील या ग्रुपमध्ये. आणि याच्यामध्ये पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंडचं गायडन्स तुम्हाला करण्यात येईल. सोबत तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील. आता या गायडन्समध्ये काय राहणार आहे की पॉईंट टू पॉईंट गायडन्स आपण त्याला जास्त फोकस करणार आहोत. फॉर एक्झाम्पल एखादा बुक आहे की समजा तुम्ही आता ॲग्रोनॉमी, प्रिन्सिपल ऑफ ॲग्रोनॉमी, एलमंडा रेड्डी किंवा SR रेड्डी वाचत असाल, तर मग त्यामध्ये टॉपिक कोणते करायचे, कोणते सोडायचे, आलं का लक्षात? किंवा कोणते टॉपिक आपल्याला करायचे आहेत, कोणते सोडायचे आहेत. काही पेजेस जे की त्याच्यामध्ये टॉपिक तर दिलेले आहे पण ते पेजेस वाचण्याची काही गरज नाही आहे, आलं का लक्षात? तर ते पेज आपल्याला स्किप करायचे आहेत. या ग्रुपमध्ये नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील. पण नोट्स कोणत्या प्रोव्हाइड केल्या जातील की आता जर आपण म्हटलं आहे की मी तुम्हाला जे काही व्हिडिओ टाकले होते त्यामुळे व्हिडिओमध्ये सांगितलं काही रेफरन्स बुक जे येतं तर हे तुम्हाला परचेस करावंच लागतील आणि त्याच्या नोट्स आपल्याला डायरेक्ट असे देता येणार नाहीत, आलं का लक्षात? कारण त्या गोष्टी तिथून करण्याचा प्रयत्न आहे. जास्त जर आपण शॉर्टकटला प्रयत्न केला तर आपलं नुकसान होऊ शकते.
म्हणून काही ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला, तिथं रेफरन्स बुकच करायचे. ते रेफरन्स बुक मी तुम्हाला सांगितले, परत या ग्रुपमध्ये मी त्याची लिस्ट टाकेल. फॉर एक्झाम्पल आता हॉर्टिकल्चरचं सांगितलं इन्स्टंट. आता इन्स्टंट हॉर्टिकल्चर हे बुक तुम्हाला स्वतःला घ्यावंच लागेल, पण ग्लस्टरसुद्धा आहे. मग ग्लस्टर आणि इन्स्टन्स दोन्ही करायचे का, नाही वेळ जाणार आहे. मग सपोज जो पार्ट ग्लस्टरमध्ये एक्स्ट्रा दिलेला आहे आणि जो इन्स्टंटमध्ये नाही दिला नाही, मी ते प्रोव्हाइड करेल. त्याच्या तुम्हाला त्या गोष्टी त्या ग्रुपमध्ये देईल. आलं का लक्षात? अशा पद्धती. फॉर एक्झाम्पल आता ॲग्रिकल्चर फूड टेक्नॉलॉजी आहे, याच्या नोट्स वगैरे अवेलेबल नाही आहेत, तर मी त्याच्या नोट्स तुम्हाला अवेलेबल करून, फिशरीच्या नोट्स अवेलेबल करून देईल. होम सायन्सच्या जे काही पार्ट आहेत तर त्याच्या नोट्स प्लस काही ऑब्जेक्टिव्ह ते अवेलेबल करून दे. अशा पद्धतीनं जे काही टॉपिक्स येतं, ज्या आता फॉर एक्झाम्पल तुम्ही डेअरी आहे, डेअरीसाठी आपण जर म्हटलं बॅनर्जीचं खूप मोठं बुक हे नाही करायचं आहे, किंवा मग डेअरीसाठी जर तुम्हाला एखादं कोणी म्हणत आहे की 100 व्हिडिओ करा, याच्यात सगळं होऊन जाते. पण त्याला वेटेज किती आहे, आणि त्या वेटेजनुसार जर आपल्याला एखाद्या म्हणत तसं 100 व्हिडिओ बघायच्यात, काही अर्थ आहे का त्या गोष्टीला? लगेच नाही आहे. त्याच्यामुळे स्मार्ट वर्क करणाऱ्यांसाठी हा ग्रुप आहे. आणि याच्यामध्ये काय करायला, बाकीचे आता पेपर फर्स्टमध्ये जे काही बेसिक ॲग्रिकल्चर आहे तर त्याच्यात प्रिसिजन ॲग्रिकल्चर झालं, ऑर्गॅनिक फार्मिंग झालं, अजून काही गोष्टी, तर याच्या मी नोट्स तुम्हाला त्याच्यात देईल. सेकंड स्कीम काही असतील, ॲग्रिकल्चरच्या ॲक्ट्स असतील, लॉ असतील, याच्यासुद्धा नोट्स त्याच्यामध्ये देईल. त्या नोट्सच्या PDF स्वरूपात असतील, तुम्हाला प्रिंटसुद्धा करता येतील. आणि दर संडेला 50 क्वेश्चन्स किंवा 100 क्वेश्चन्स एका टॉपिकवर टेस्ट सिरीज राहील, दर संडेला राहील. आलं का लक्षात? ही पेड बॅच असेल आणि आपण याची फीज खूप कमी ठेवलेली आहे. जवळपास आपण याच्यात 1888 रुपये म्हणजे 1800 रुपयेच आपण याची फी ठेवलेली आहेत. हे 1800 रुपये फी पहिल्या 50 स्टुडंटसाठी असेल. नेक्स्ट जे 50 म्हणजे त्याच्या जे नंतरचे स्टुडंट असेल, आपण त्याच्यासाठी 2000 म्हणजे 222 म्हणजे 2222 किंवा 2223 अशी फी राहील. ओके. अजून काय मग याच्यात, अजून जे सब्जेक्ट आहे, ज्या सब्जेक्टनुसार आपल्याला काय करायचं आहे तिथं प्रिफरन्स द्यायचा आहे. फॉर एक्झाम्पल आता इंजिनिअरिंग आहे, ॲग्री इंजिनिअरिंग. तर आता ॲग्री इंजिनिअरिंग आपल्याला माहिती आहे किती येतं, 16 मार्क्स येतात, 8 क्वेश्चन्स राहणार इथं. मग 8 क्वेश्चनसाठी आपल्याला काय करा, आता मी तुम्हाला त्याच्यात सांगितलं की जे सायचं बेसिक पुस्तक आहे ते तुम्हाला करावं लागेल. आपल्याला त्याच्यातून अपेक्षा आहे 3 प्रश्नाची, मिनिमम 3 प्रश्नाची अपेक्षा आहे त्याच्यातून. आलं का लक्षात? मग बाकीच्या गोष्टीचं काय, बाकीचं मी तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह प्रोव्हाइड करेल, किंवा मग त्याच्या काही सेमिस्टर नोट्स असतील ज्या की त्या डायरेक्ट तुम्हाला त्याच्यात देण्यात येतील, जेणेकरून तुम्हाला त्याच्यातून सब्जेक्ट क्लिअर केल्यात जातील. किंवा मग काही याचे मी त्याच्या शॉर्ट नोट्स तयार करून तुम्हाला त्याच्यात प्रोव्हाइड केल्या जाईल. आलं का लक्षात? असं मटेरियल तुम्हाला त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केलं जाईल. प्लस तुम्हाला त्या पर्टिक्युलर याचं डायरेक्शन्स देण्यात येईल, आणि कोणते सब्जेक्ट किती दिवसात करायचे आहेत, कारण रिव्हिजनसुद्धा करणं गरजेचं आहे. नंतर दुसरं एक तुम्हाला काळजी घ्यायची, जे आपण मटेरियल देत आहोत तर ते मटेरियल दुसऱ्याला म्हणजे शेअर जे आपण म्हणत आहोत तर ते करताना तसं काही जर झालं तर तसं मिसयूज जर आपण होत असेल तर मग काही फायदा नाही आहे. कारण जर तुम्ही ते पैसे पेड करत आहेत तर शेवटी कॉम्पिटिशन्स आहे. आलं का लक्षात? काही गोष्टी रेफरन्स बुकमधूनच करावं लागतील, हे मी सांगितलं आहे. ते पर्टिक्युलर रेफरन्स बुक तुमच्याकडे असणं गरजेचे आहे. सेकंड टेस्ट सिरीज मी तुम्हाला सांगितलं आहे त्या तुम्हाला राहतील, पण जी काही आपली कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सिरीज येईल म्हणजे 10-20 टेस्ट सिरीज, तर त्या या फीजमध्ये आपल्याला नसतील सपोज. आलं का लक्षात? त्या तुम्हाला ही टॉपिक वाईज टेस्ट सिरीज दिल्या जातील. बॅच पिरियड कधीपर्यंत असेल तर बॅच पिरियड हा तुमची ही एंड होतोर याच्यात तुम्हाला गायडन्स केला जाईल, सगळ्या गोष्टी देण्यात येतील. आणि विशेष म्हणजे तुम्हाला पॉईंट टू पॉईंट ह्या गोष्टी सांगण्यात येतील त्याच्यामध्ये, की बा हे याच्यातून करायचं ते त्याच्यातून करायचं आहे. आणि ज्या गोष्टी नाही येतं जसं मटेरियल अवेलेबल नाही आहेत, फॉर एक्झाम्पल करंट डाटा झाला, हे झालं, ते मटेरियल अवेलेबल करून देऊ. त्याच्यावर टेस्ट सिरीजसुद्धा दर संडेला तुमचा घेऊ. ओके. अशा पद्धतीने एक तुम्हाला गायडन्स, तुम्हाला एक मार्ग याच्यातून भेटेल. आलं का लक्षात? पहिल्या 50 स्टुडंटसाठी आपण सांगितले 1888 रुपये असेल, आणि नेक्स्ट स्टुडंटसाठी 2333 रुपये एवढी फीज आपण ठेवलेली आहे. टेस्ट सिरीज मात्र दर संडेला भेटतील, पण मधातही मी देऊ शकतो असं नाही. दर संडेला तर हे तुम्हाला फिक्स राहील, पण मधातसुद्धा मी तुम्हाला टेस्ट सिरीज देऊ शकतो. ती टेस्ट सिरीज सॉल्व करायची, त्याच्यात डिस्कशन्स करायचं. ओके. अशा पद्धतीने ही बॅच आहे. बरेच जणांचे रिस्पॉन्स आलेले येतं, तर नक्कीच आपण आता या बॅचला लवकरच सुरुवात करू आहे. तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टचा एक टाइम टेबल देण्यात येते, तेवढ्या टायमात ते तुम्हाला संपवावंच लागेल. आलं का लक्षात? तुम्हाला तुमचा स्पीडवर माझं नियंत्रण असेल की तेवढ्या याच्यात संपवायचं. तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह दिले जातील, बरेचशा गोष्टीचे 1 लायनर क्वेश्चनसुद्धा दिल्या जातील. तर बघा अशा पद्धतीने बॅच आहे. तर ही बॅच आपण काय करणार आहोत, संडेला 5 वाजल्यापासून हे स्टार्ट होईल. तुम्हाला काय करायचं आहे, जो काही माझा मोबाईल नंबर आहे 95 27 20 21 26, या मोबाईल नंबरवर काय करायचं आहे, हे फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे, त्याचा स्क्रीनशॉट आणि तुमचं फुल नाव पाठवायचं आहे. मी तुम्हाला एक लिंक शेअर करील, ती लिंकवर तुम्ही जाऊन तो ग्रुप जॉईन करायचा. ओके. आता बघा नेक्स्ट आपण बघत आहे की जे काही आपल्या ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स होते हे बघत आहो. व्हिडिओ पूर्ण बघा, कारण हा टॉपिक इथंच तुमचा क्लिअर होणार आहे. मिडल गंगा प्लेन, आता हे बघितलं आहे आपण, जो मिडलमधला होता, तर याच्यामध्ये काय, दिस रिजन्स इन्क्लूड द ईस्टर्न पार्ट ऑफ उत्तर प्रदेश अँड बिहार, अँड इट इज फर्टाईल अल्युव्हियल प्लेन ड्रेन बाय द गंगा अँड इट इज ट्रायब्युटरीज. द क्लायमेट इज द मोस्ट सब ह्युमिड अँड ड्राय ह्युमिड. ॲन्युअल रेनफॉल 1211 and 1470 mm.
40% ऑफ द टोटल क्रॉप एरिया इज इरिगेटेड अँड क्रॉपिंग इंटेन्सिटी इज 142. कारण हा अल्युअल सॉईलमध्ये येतो, त्याच्यामुळे हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे. मेन क्रॉप हे त्याच्या शुगर केन, पॅडी, मेज आणि व्हीट. अलग लक्षात. हे तुम्हाला याच्यासाठी डिस्क्राईब करत आहे मी, कारण कधी काय प्रश्न तुम्हाला देतील, कारण प्रश्न हे म्हणजे जनरल आपल्या परीक्षा होतात हे याचे वेगळे आहेत आणि MPSCचं जे काही आपण मेन्सला प्रश्न देतो तर हे प्रश्न वेगळे असतात. त्याच्यामुळे जर तुम्हाला एखाद्या वेळी असे त्यांनी हे कॅरेक्टरिस्टिक दिले आणि आयडेंटिफाय कोणता क्लायमॅटिक रिजन्स आहेत तर प्रॉब्लेम व्हायला नको. नेक्स्ट अप्पर. आता अप्परमधले काय आहे, अप्पर गंगा रिजन्स किंवा प्लेन्स. दिस रिजन्स इन्क्लूड द सेंट्रल अँड द वेस्टर्न पार्ट्स ऑफ द उत्तर प्रदेश अँड हरिद्वार and Udhamnagar district of the Uttarakhand. Climate is a dry subhumid to the sub-dry climate. Annual rainfall is 721 to 979 mm. Main crop is the rice, wheat and the sugar cane. त्याच्यानंतर इरिगेशन इंटेन्सिटी जी आहे तर ती इरिगेशन इंटेन्सिटी दिलेली आहे यांनी 145. अलग लक्षात. इरिगेशन इंटेन्सिटी किती दिलेली आहे, 145 दिली आहे. मिल्क प्रोडक्शन्स अँड प्रोसेसिंग युनिट्स इज बिंग इस्टॅब्लिश्ड. ओके. नेक्स्ट हे 6 transgangetic plants. Okay, these regions also called as a Satluj Yamuna plants extend to the over Punjab, Haryana, Chandigarh, Delhi and the Ganganagar district of the Rajasthan. अलग लक्षात. हे कोणतं आहे, ट्रान्सगंगेटिक प्लांट्स. द सेमी एरिड कॅरेक्टरिस्टिक प्रिव्हेल इन दिस रिजन्स. ॲन्युअल रेनफॉल 65 to 125 सेंटीमीटर्स. ओके, हे सेंटीमीटर्समध्ये सांगितलेलं आहे. ओके. क्रॉपिंग इंटेन्सिटी हायेस्ट आहे इथं. देन इम्पॉर्टंट क्रॉप्स इन्क्लूड द व्हीट, शुगर केन्स, कॉटन, राईस, ग्रॅम, मेज अँड मिलेट्स अँड पल्सेस, ऑइल सीड. ओके. 7 हे ईस्टर्न प्लॅटू अँड द हिल्स. आता ईस्टर्नमधला प्लॅटू आणि हिल्स हा भाग आहे जो 7 रिजन्स आहे. दिस रिजन्स इन्क्लूड्स द छोटा नागपूर प्लॅटू एक्सटेंडिंग द ओवर झारखंड, ओरिसा अँड छत्तीसगड. द क्लायमेट इज अ मॉइस्ट सब ह्युमिड टू द ड्राय सब ह्युमिड. ॲन्युअल रेनफॉल आहे 1271 to 1436 mm. Okay. The regions is a deficient in the water resources due to the plateau structure and the non-perennial streams. Okay. Important crops is rice, millets, maize, oilseed, ragi, gram and potato. Soil are the red and yellow with occasional patches and laterite and the alluvium. इथलं सॉइल कॅरेक्टरिस्टिक एक वेगळं आहे ईस्टर्न्समधलं, तर हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. नेक्स्ट बघा, सेंट्रल प्लॅटो अँड द हिल्स. हा आता सेंट्रलमधला आलेला आहे. द रिजन्स इन्क्लूड द 46 डिस्ट्रिक्ट ऑफ MP, छत्तीसगड, UP and Rajasthan. Undulating soil topography ravines are the present. Climate is a semi-arid to the dry subhumid. Annual rainfall is a 400 to the 1515 mm. Main crops are the wheat, gram, jowar, bajra, paddy, millets, oilseed and cotton and sunflower. The soil are mixed red, yellow, black. Scarcity of water is the major constraint. इथं scarcity आहे वाटरची, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. इथला constraint आहे. अलग लक्षात. नेक्स्ट बघा आता. नेक्स्ट हे साऊदर्न प्लॅटू. आता बघा साऊथ एरियामध्ये बघा, दिस रिजन्स इन्क्लूड द ग्रेटर पार्ट्स ऑफ द कर्नाटका, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू. हे साऊथमधले झालेले आहे. इट इज अन एरिया ऑफ ड्राय झोन ॲग्रिकल्चर. ॲन्युअल रेनफॉल 677 टू द 1000 mm. 81% ड्रायलँड फार्मिंग अँड क्रॉपिंग इंटेन्सिटी 111. 81% काय आहे, ड्रायलँड फार्मिंग हे आहे. मेजर क्रॉप इथं कॉफी, टी, कार्डेमम अँड द पायसेस, कारण हा साऊथचा भाग आहे. ओके. नेक्स्ट बघा, ईस्ट कोस्ट प्लेन. आता नावातच त्यांनी दिलेले आहे ईस्ट कोस्ट. आता ईस्ट कोस्टमध्ये काय येईल, म्हणजे हा जो रेड कलरचा तुम्हाला पार्ट दिसत आहे तो सॉरी, तर याच्यामध्ये ईस्ट कोस्ट रिजन झाला हा जो काही पार्ट दिसत आहे. दिस रिजन्स इन्क्लूड द ईस्ट कोस्ट ऑफ द तामिळनाडू, आंध्र प्रदेश अँड ओरिसा. क्लायमेट इज ए जे सेमी एरिड अँड द ड्राय सब ह्युमिड. ॲन्युअल रेनफॉल आहे 780 तर 1287 mm. Soil are mainly alluvial and the coastal sands and are troubled by the problem of alkalinity. The irrigations through the canals and tanks. Major crops are rice, ragi, jowar, bajra. This region contributed 20.3 in a total rice productions and 70.5 in the groundnut productions. 75% area is the rain fed. Okay. Next 12 वेस्ट कोस्ट प्लेन्स अँड द घाट्स. आता वेस्ट म्हणजे आपला महाराष्ट्र साईडचा. दिस रिजन्स इन्क्लूड द वेस्ट कोस्ट ऑफ द तामिळनाडू, केरला, कर्नाटका, महाराष्ट्र अँड गोवा, म्हणजे आपला जे सह्याद्री आहे हा. क्लायमेट इज ए ड्राय सब ह्युमिड टू द ह्युमिड. ॲन्युअल रेनफॉल इज ए 2226 to 3640 mm. द सॉइल आर लॅटराइट अँड कोस्टल ॲल्युअल. ओके. नेक्स्ट हे गुजरात प्लेन्स अँड द हिल्स. 13. These regions include the 19 district of the Gujarat and it is an arid and semi-arid regions. Annual rainfall is a 340 to
1793 mm. ओके. 32.5 लँड इज इरिगेटेड थ्रू द वेल्स अँड ट्युब्युल्स. वेल्स अँड ट्युब्युल्सनं झालेली आहे. नेक्स्ट मेन क्रॉप्स इज अ मेज, व्हीट, ग्राउंडनट, टोबॅको. महत्त्वाचे क्रॉप्स कोणते? धिस झोन्स इज अ फेमस फॉर ऑइल सीड क्रॉप, हेन्स नोन ॲज ए ऑइल सीड रिएजन्स. प्रश्न असा विचारू शकतो, विच ऑफ द फॉलोइंग ॲग्रोक्लामॅटिक झोन्स नोन ॲज ए ऑइल सीड रिएजन्स. तर युअर आन्सर इज अ गुजरात प्लेन्स अँड द हिल्स रिएजन्स. क्रॉपिंग इंटेन्सिटी इज अ 114. About 60% area is drought prone and 78% area is a rain fed. Okay. 40 वेस्टर्न ड्राय रिएजन्स. हे जो इथं रेड कलरमध्ये जर तुम्हाला दिसत आहे तर हा कोणता आहे? वेस्टर्न ड्राय रिएजन्स. दिस रिएजन्स इन्क्लूड द 9 districts of the Rajasthan and this regions has an erratic rainfall of an annual average 95 mm. फक्त 95 mm आहे. This regions has scanty vegetations and no perennial rivers. ड्राउट्स ऑकर फ्रिक्वेंटली. ओके. मेन क्रॉप काय राहतील मग? बाजरा, ग्राम, व्हीट, रॅपसीड. ओके. दिस रिजन 1.2% फॉरेस्ट एरिया. ओके. लास्ट वन इज आहे जे काही अंदमान निकोबार जे रिजन्स आहे तर हा आहे. नेक्स्ट दिस रिजन्स इन्क्लूड द अंदमान अँड निकोबार, लक्षद्वीप. क्लायमेट इथलं ह्युमिड आहे. ॲन्युअल रेनफॉल इज ए 300 mm स्प्रेड ओव्हर द 8 ते 9 months. म्हणजे 8 ते 9 महिने इथं हे असतात, काय असते? रेनफॉल असते. लार्जली फॉरेस्ट झोन्स विथ द अंडुलेटिंग लँड. द मेन क्रॉप्स आर द राईस, मेज, मिलेट्स, पल्सेस, अर्कानट, टर्मरिक, कॅसेवा. नियरली हाफ ऑफ द क्रॉप एरिया इज अंडर द कोकोनट. कोकोनटचा येते. ओके. असे 15 ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स आहेत जे माहिती असणं गरजेचं आहे. आता क्वेश्चन्स बघा, असं मॅप दिलेला आहे आणि ॲग्रोक्लायमॅटिक झोन्सचा. ओके. हे मॅपहून लक्षात. आता क्वेश्चन्स कसे राहणार आहेत? नेक्स्ट इज ॲग्रो इकॉलॉजिकल झोन. द नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्वे अँड लँड यूज प्लॅनिंग, ज्याचं हेडक्वार्टर नागपूरला आहे, come up with the 20 agroclimatic zones. These 20 agroecological zones. These 20 agroecological zones were subdivided into the 60 subzones. आता agroecological zones जर म्हटलं तर ते 20 ॲज पर NBSS and LUP ज्याचं हेडक्वार्टर नागपूरला आहे. 20 agroecological झोन सांगितलं आहे. आपण याच्या आधी काय बघितलं? ॲग्रोक्लायमॅटिक झोन. आता नेक्स्ट बघा, हे काही क्वेश्चन्स मी तयार केलेले आहेत आणि जे क्वेश्चन्स काही परीक्षेला विचारलेले सुद्धा आहेत, जसे नाबार्डला विचारलेला प्रश्न येतं. तर हे बघू आपण याच्यामध्ये काय काय. तर तुम्ही आन्सर मला सांगा. क्वेश्चन्स नंबर फर्स्ट, द नंबर ऑफ ॲग्रोक्लायमॅटिक झोन ॲज पर द ICR क्लासिफिकेशन्स. ICRच्या क्लासिफिकेशननुसार किती ॲग्रोक्लायमॅटिक झोन आहेत? तर युअर आन्सर इज 127. क्वेश्चन्स नंबर 2, द नंबर ऑफ ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स ॲज पर द NARP क्लासिफिकेशन्स. आता हा क्वेश्चन्स मी तुम्हाला थोडा फिरकी टाईप टाकलेला आहे, कारण क्वेश्चन्स असाही विचारू शकतात आणि एका परीक्षेला विचारलेला सुद्धा आहे, त्याच्यामुळे टाकला. आता NARP मीन्स नॅशनल ॲग्रिकल्चर रिसर्च प्रोजेक्ट. तर याच्यानुसार सुद्धा 127 आहे. ॲक्च्युअली हा प्रोजेक्ट जो होता हा ICR बेस्ड होता, म्हणजे ICRनंच हा प्रोजेक्ट हे केलेला होता, म्हणून याचं उत्तर 127 येतं. पण असं जर कन्फ्यूज झालं, तुम्ही कन्फ्यूज व्हायला नको म्हणून मी हा प्रश्न तयार केला. आता क्वेश्चन्स नंबर 3 बघा, द मॅक्झिमम नंबर ऑफ ॲग्रोक्लायमॅटिक झोन ॲज पर द ICR विच ऑफ द फॉलोइंग स्टेट. कोणत्या स्टेटमध्ये सगळ्यात जास्त ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स होते ICRच्या नुसार? तर ते स्टेट कोणतं येईल? मी तुम्हाला सांगितलं होतं, आपल्या महाराष्ट्रात किती सांगितलं होते? 9. आणि दुसरं कोणतं स्टेट होतं? आपल्या वरचंच महाराष्ट्राचं वरचं आहे जे MP, ज्याला की 12 ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स आहेत इथं सगळ्यात जास्त. असे सिम्पलचे प्रश्न तुम्हाला राहतील. नेक्स्ट बघा, क्वेश्चन्स नंबर 4, द नंबर ऑफ ॲग्रोक्लायमॅटिक झोन ॲज पर द प्लॅनिंग कमिशन्स ऑफ इंडिया इन 1989ला सांगत आहे आपण की बा किती येतं? सोपा आन्सर काय आहे? 15 येतं. म्हणजे ICRनुसार प्लस तुमचे प्लॅनिंग कमिशननुसार. अकॉर्डिंग टू द प्लॅनिंग कमिशन्स इन महाराष्ट्र, हाऊ मेनी ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स. महाराष्ट्रामध्ये किती ॲग्रोक्लायमॅटिक झोन आहे प्लॅनिंग कमिशन्सनुसार? तर प्लॅनिंग कमिशन्सनुसार येतील 3. तर ते कोणते येतील? तर एक येतील 7, 9 आणि 12. 7, 9 आणि 12 हे जे येतं तर याच्यात प्लॅनिंग कमिशननुसार 3 येतात. पण आपल्या महाराष्ट्रात जे डिवाईड झालेले आहे तर ते 9 ॲग्रोक्लायमॅटिक झोनमध्ये झालेलं आहे. त्याच्यामुळं आन्सर तुम्हाला 9 ॲग्रोक्लायमॅटिक झोनच द्यायचा आहे. बट जर त्याने प्लॅनिंग कमिशननुसार जर विचारलं तर तुमचं आन्सर हे राहील. ओके. क्वेश्चन्स नंबर 6, ॲज पर द ICR क्लासिफिकेशन्स हाऊ मेनी ॲग्रोक्लायमॅटिक झोन इन महाराष्ट्र. ICR क्लासिफिकेशन्स. आता बघा प्रश्न कसा विचारला आहे तुम्हाला. ICRनुसार येतं 9. म्हणजे महाराष्ट्र किती ॲग्रोक्लायमॅटिक झोनमध्ये हा प्रश्नसुद्धा विचारला आहे. तर 9 ॲग्रोक्लायमॅटिक झोन आहे जे की ICRने याचं क्लासिफिकेशन्स केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स बघा, क्वेश्चन्स नंबर 8, द ॲग्रोक्लायमॅटिक झोन बेस्ड ऑन द क्रायटेरिया ऑफ द होमोजिनिटी इन ॲग्रोक्लायमॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स सच ॲज विच ऑफ द फॉलोइंग आर द करेक्ट ऑप्शन्स. तर कोणतं करेक्ट ऑप्शन्स आहे? तर त्याच्यात ए रेनफॉल अँड टेम्परेचर, सेकंड सॉईल अँड टोपोग्राफी, थर्ड क्रॉपिंग पॅटर्न अँड द फार्मिंग सिस्टीम आणि फोर्थ वॉटर रिसोर्सेस
तर करेक्ट ऑप्शन्स निवडायचं आहे आपल्याला. तर याच्यामध्ये त्यांनी जे दिलेले आहेत तर ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे ए आणि बी, 2 सेकंड ऑप्शन्समध्ये ए आणि सी थर्ड, ए आणि डी फोर्थ, ऑल ऑफ द अबो. तर मी स्टार्टिंगलाच आपण हे रीड केलं होतं की बा ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स बेस्ड ऑन द होमोजिनिटी. तर होमोजिनिटी मीन्स द रेनफॉल, टेम्परेचर, सॉईल टोपोग्राफी. तर हे जे केलं आहे हे प्लॅनिंग कमिशननुसार केलेलं आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन्स आहे क्वेश्चन नंबर 10. द ॲग्रो इकोसिस्टीम आर क्लासिफाईड मेनली बेस्ड ऑन. आता इथं ॲग्रो इकोसिस्टीम क्लासिफाईड मेनली बेस्ड ऑन. तर एमध्ये रेनफॉल, बीमध्ये फिजिओग्राफी, सीमध्ये सॉईल अँड अबिलिटी ऑफ द इरिगेशन्स वॉटर आणि डी ऑल ऑफ द अबो. तर याचा आन्सर जे आहे तर ते आन्सर राहील ऑल ऑफ द अबो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. ॲग्रो इकोसिस्टीम आर क्लासिफाईड मेनली बेस्ड ऑन द रेनफॉल, फिजिओग्राफी, सॉईल अँड द अबिलिटी ऑफ द इरिगेशन्स. इंडिया इज डिवायडेड इंटू द हाऊ मेनी. तर ॲग्रो इकोसिस्टीममध्ये 5 मध्ये डिवाईड केलेलं आहे. किती? 5. ओके, तर अशा पद्धतीनं हा पूर्ण व्हिडिओ झाला. याची PDF येते ती उद्या तुम्हाला जे काही आपला पेड ग्रुप असेल याच्यामध्ये ती PDF तुम्हाला देण्यात येईल. म्हणजे तुमचा हा इथं टॉपिक संपलेला आहे. ओके, नेक्स्ट आपण आता करंटचे काही व्हिडिओ आपण घेऊन येत आहोत. तर जे काही तुम्हाला बॅच जॉईन करायचं असेल, काही प्रॉब्लेम असेल तर मला कॉलही करू शकता, डिटेल विचारू शकता. ओके, तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.